10-12 वर्षांनी नाशिकचा कुंभमेळा भरत असतो. वैष्णवांचा महामेळा म्हणून ओळख असलेल्या कुंभमेळ्यासाठी देशासह राज्यातले साधू महंत आणि भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या कुंभमेळा जवळपास 8 ते 10 कोटी भाविक येण्याची शक्यता असून या भाविकांच्या स्वागतासाठी शहरात विविध विकास कामं सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील गुरुदक्षिणा संकुलातील पलाश सभागृहात प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक अर्थात प्राण यांच्या वतीनं आणि ICICI बँकेच्या सहकार्यानं 2 दिवसांपूर्वी 35व्या नॉलेज फोरम सत्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सत्रात नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके यांनी कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहरात सध्या विविध विकास कामं सुरू आहेत. ते विकास कामं यापुढे असं सुरू राहतील. या विकास कामांमध्ये प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावा असं आवाहन केलं. तुम्हाला कसं वाटलं आमचं प्राण आणि आमचे प्राणचे सदस्य? डेफिनेटली मला असं वाटतं आहे की प्राणनी हा जो आजचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला तो खरंच खूप महत्त्वाचा होता. कारण नाशिक आता एका मुख्य टप्प्यावरती इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ असेल किंवा रिॲलिटी सेक्शनमध्ये आपल्या रिअल एस्टेट सेक्शनमध्ये जो काही ग्रोथ स्पॉन्टेनियसली इंडस्ट्रियल असेल, आपण बघताय की इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय वेगाने नाशिकमध्ये काम करत आहे, ज्यामध्ये आपले एअरपोर्ट्स रिवाईव्ह होत आहे. आणि अशा ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा कुंभ नाशिकमध्ये येऊन ठाकलेला आहे, नक्कीच नाशिककरांच्या काय अपेक्षा आहेत. प्राणतर्फे आज हा व्यासपीठ मला उपलब्ध झाला, जेणेकरून मी आपल्या प्रशासनाचे, आपल्या लोकप्रतिनिधींचे. यावेळी त्यांनी नाशिक शहराचा विकास आराखडा महापौरांच्या शब्दात या विषयावर सादरीकरण केलं. तर ICICI बँकेचे रिजनल हेड सुधीर जोशी यांनी कॅपिटल गेन टॅक्स बाबत उपस्थितांना माहिती दिली. नॉलेज करून आणि ते आपल्या सिटीला बिलॉंग केलं आणि आम्हाला खरंच इतका आनंद होतोय की आपल्या महापौर मॅडम आणि नाशिकचे प्रथम नागरिक, म्हणजे आम्ही खूप टेक्निकल सेशन घेत असतो, फेसबुक, AI काय, but you really have done a very good presentation. This is really what a city needs, and we are very proud and feel happy की आज तुम्ही आपल्या नाशिकचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर आहात. माननीय उपस्थित मान्यवर, आदरणीय पाहुणे, प्राणचे सदस्य आणि नाशिककर, आजच्या आपल्या चीफ गेस्ट आणि कीनोट स्पीकर, नाशिक शहराच्या प्रथम नागरिक, नाशिकच्या दुसऱ्या महिला महापौर माननीय हिमगौरी आडके मॅडम यांचे विशेष आभार. खरं ते प्रेझेंटेशन म्हणजे आज आम्ही विचार करतो कुठे काय ग्रोथ आहे, काय सगळं डेव्हलपमेंट आहे, AI आहे, तर हे सगळं तुम्ही आम्हाला इकडे दाखवलं. आणि खरंच असं वाटतंय की आपण ज्या शहरात जन्म घेतलेला आहे, ज्या शहरात आपली वाढ झाली आहे आणि आपण इथेच राहिलोय, त्या कुंभनगरी रामनगरीमध्ये आपल्याला वास्तव्य होत आहे आणि ग्रोथ होते. ती खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळं करत आहात. आज प्राण या संस्थेतर्फे 35व्या नॉलेज सिरीजचा फंक्शन झालं आणि या फंक्शनमध्ये ICICI बँकेला त्यांनी संधी दिली आहे. आम्ही मेन स्पॉन्सरर होतो. या कार्यक्रमामधनं आम्हाला खूप छान इनपुट्स मिळालेत. बँकिंग हा व्यवसाय वाढवण्यासाठी नाशिकमध्ये किती अपॉर्च्युनिटीज आहेत याचं एक छान आम्हाला आयडिया खूप मिळाली. कारण महापौर मॅडमचं जे प्रेझेंटेशन झालं, नाशिक पुढच्या 25 वर्षात काय आहे, अमृत 2047 हा जो व्हिजन त्यांनी दाखवला, यामुळे आमच्यासारख्या बँकांना पण नक्कीच कळालेलं आहे की पुढे आम्हाला या नाशिकमध्ये बिझनेससाठी किती अपॉर्च्युनिटी आहे. सो आमची सगळी टीम इथं आहे. आम्हाला खूप आनंद झाला आणि याच्यातनं आमच्यासाठी खूप चांगले टेकअवे आहेत. सो प्राण संस्थेचे प्रेसिडेंट राज तलरेजा साहेब, तुमचे खूप आभार, तुमच्या टीमचे आभार, तुम्ही आम्हाला संधी दिली इथे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी राज तलरेजा, प्राणचा प्रेसिडेंट. आज आमच्या प्राणनी जे नाशिकचं जे नॉलेज सेशन घेतलं, श्रीमती आडके मॅडम मेयरला आम्ही इथं इन्व्हाइट केलं होतं आमच्या नॉलेज सेशनसाठी. आणि मॅमनी आमच्या सगळ्यांचे जे विजन होते टोटल चेंज करून टाकले. मॅडमनी जे प्रेझेंटेशन दिलं आहे ते पूर्ण नाशिकवाल्यांसाठी एक खूपच चांगलं मेसेज जाणार आहे त्याच्यामध्ये. की मॅडमनी जसं सांगितलं की जेव्हा आपण एक घर आपलं रिनोव्हेट करतो, तर रिनोव्हेट करताना कसं सगळं थोडं मॅस होऊन जातो, तर आता तो टाईम आहे. हे एकदा थोडं टाईम गेलं की त्याच्यानंतर हा पूर्ण नाशिक तुमचा नवीन घरासारखं नवीन होऊन जाईल. आणि हे जे पण पैसे नाशिकला लागू राहिले आहेत, तर जसं जसं ब्युटिफिकेशन होईल नाशिकचं, ॲटोमॅटिक रेट्स वाढतील. ॲटोमॅटिक रेट वाढल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला
बिझनेस जास्त होईल आणि एवढे जे पैसे बाहेरून येणार आहेत नाशिकमध्ये ते सगळं नाशिकमध्येच ॲब्झॉर्ब करायचे आणि त्यासाठी नाशिकमध्ये फक्त रिअल्टर्स नाही तर सगळ्या बिझनेसला खूप वाव आहे आणि खूप मोठं बिझनेस करू शकतो. मी सगळ्यांना परत सांगेल की मॅडमचं जे प्रेझेंटेशन आहे आमच्याकडे आहे, कोणाला पाहिजे असेल आमच्याकडनं मागून घ्या, आम्ही देतो. या सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतचे अध्यक्ष राज तळरेजा, सचिव नितीन कोतकर, खजिनदार नितीन जांगडा, नॉलेज फोरमचे प्रमुख प्रशांत नहार, प्रदीप रणधीर, विक्रांत आव्हाड, ICICI बँकेचे रिजनल हेड सुधीर जोशी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहखजिनदार अमित वाघ, सल्लागार DJ धामणे, राजेंद्र कोतकर, कैलास कदम, रवींद्र सूर्यवंशी, प्रशांत नहार, जगदीश बंग, पवन राठी, यश शहा, जनसंपर्क प्रमुख संजय दुसे, योगेश नरकर, निलेश येवले, क्षितिज दंडगव्हाळ, मनीष शहा, प्रियंका तलरेजा, नम्रता वेदीय, भावेश सचदेव, बादल अग्रवाल उपस्थित होते. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.